आपल्याला कळत नाही म्हणून ती वस्तू नाही, हे कसं काय म्हणताय? आपल्याला फक्त मर्यादित कळतं. केवढं मर्यादित कळतं? आपण इंद्रियांच्या द्वारा बघतो, कानाद्वारा ऐकतो, हाताद्वारा स्पर्श करतो. पंच ज्ञानेंद्रियांचा जेवढा आपल्याला प्रत्यक्ष होतो ना, तेवढा इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्ष जेवढा होतो, तेवढंच आपल्याला जगत नावाची गोष्ट माहिती आहे. त्या इंद्रियातीत असणारी गोष्ट इंद्रियांच्या द्वारा प्रतिपादित कशी करतात. पण तेच संत, त्या संतांना तो अनुभव आहे, त्या ज्ञानी माणसांना त्या स्वरूपाचा अनुभव असल्यामुळं ते तद्रूपत्वेनं बोलायला लागतात. सत्य तो कसा आहे? सत्तारूप आहे, सत्य आहे. नुकतं सत्य आहे का? ज्ञानरूप आहे. नुकतं सत्य असं शब्द नाही, तिथं ज्ञान शब्द आहे, बोध आहे, ज्ञानरूप आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म असं वर्णन केलेलं आहे श्रुतीमध्ये. पुन्हा सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, याच्याकरता सत्य शब्दाकरता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं वर्णन केलं आहे. ज्ञान शब्द तिथंही आहे. त्याला जाणता येतं. याचा ज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञान स्वरूपत्वे